10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि मुळात म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले होते। बालगंधर्व रंगमंदिरला शरद पवार गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि माळुंगे येथे अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। ह्या दोन वेगवेगळ्या वर्धापन दिनाची चर्चा सुरू असतानाच अजून एका राजकीय वक्तव्याने खळबळ माजली आहे। ते वक्तव्य कुणी केलं होतं आणि काय केलं होतं ते आपण जाणून घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना म्हणालेत की 7 वर्ष शरद पवारांनी त्यांना संधी दिली, 7 वर्ष त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली, परंतु आता नवीन चेहरे येण्याची देखील गरज आहे, म्हणून त्यांनी नवीन चेहऱ्यांना देखील संधी द्यावी अशी मागणी करत जयंत पाटील यांनी पाय उतरवण्याची इच्छा व्यक्त केली। याच गोष्टीवर शरद पवारांनी देखील त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून उत्तर दिलं। शरद पवार म्हणाले की जयंत पाटील यांची कामगिरी चांगली आहे, प्रभावी आहे, जरी त्यांनी आता निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली असेल तरी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहूया। पुढे जाऊन पवार हे देखील म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जेव्हा होतील त्याच्यानंतर देखील जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील। दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच आपल्याला समोर अजून अशी वेगवेगळी नाव यायला लागलीत की अजून जयंत पाटील यांनी त्यांचा राजीनामा देखील दिला नसून आता पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे ह्याच्यावरती चर्चा सुरू झाली आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला 3 नावं समोर येतात। ते म्हणजे राजेश टोपे, शशिकांत शिंदे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं देखील नाव आपल्याला समोर येत आहे। तर या गोष्टीबद्दल, या वक्तव्याबद्दल जेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे यांना विचारण्यात आलं त्यावेळेस सुप्रियाताई सुळे या म्हणाल्या की जयंत पाटील यांचं कुठलंच राजीनामाचं पत्र किंवा त्यांचा उल्लेख त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीये। तर आता या गोष्टीला कुठल्या गोष्टीने पूर्णविराम मिळतोय ते आपण जाणून घेऊयात। तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी अंशुक आशिक।